आता आपण पाहणार आहोत भगवद्गीतेतला 12वा अध्याय. या 12वा अध्यायाविषयी चर्चा करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे? हा जो 11वा अध्याय आणि 11वा अध्यायाचा आणि याचा काय संबंध, कनेक्शन, हे पाहूया आपण. जेव्हा अर्जुनानं भगवंताच्या असीम अव्यक्त ऐश्वर्याविषयी ऐकून आता अर्जुन काय करू इच्छितो? पुन्हा भक्तीविषयी ऐकतो. आता विश्वरूप दाखवायच्या आधी कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहेत, त्याच्याविषयी गुणगान केलेलं आहे. तुम्हीच भगवंताकडे म्हटलंय. मध्ये विश्वरूप आलेलं आहे आणि पुन्हा भक्तियोग आलेला आहे. आता भक्ती करण्याविषयी करतो. या ठिकाणी अर्जुन भगवंताच्या भक्तीविषयी फक्त ऐकू इच्छित नाही. काय सिद्ध करायचं अर्जुनला? की मी विश्वरूप पाहणारा हम्म निराकारवादी नाही. मी भगवंताला फक्त सर्वव्यापी बघणारा मी नाही म्हणे. मला तुमच्या दिव्य रूपाची किंवा तुमची साक्षात तुमची मला सेवा करायची, प्रेमयी सेवा. मी भक्त आहे हा भाव. म्हणजे तो केवळ ज्ञानीसारखं कर्माचा त्याग नाही करत. हम्म, कर्मात त्याग करा, त्याग करा, त्याग नाही करत. भक्त कर्माचा त्याग करत नाही, कर्मफळांना भगवंत सेवेत अर्पण करतो. फरक आहे. कर्म थांबवत नाही आपण, कर्म करतो पण ते भगवंतासाठी करतो. हे आता या 12व्या अध्यायाचं नाव भक्तियोग आहे. श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा. ह्याच्यातले विभाग बघूया. हा अगदी छोटा अध्याय आणि खूप सुंदर अध्याय. आणि या अध्यायामध्ये एक फार मोठं वैशिष्ट्य म्हणजे याच अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण बऱ्याच लोकांमध्ये मला प्रिय कोण बनू शकतं याचं वर्णन केलेलं. म्हणजे याचा अर्थ, मैं एखादं म्हणतो ना, मैं आपको बहुत चाहता हूं, की मला तुम्ही खूप आवडता. हं. म्हणजे भगवंत म्हणतायत माझी इच्छा आहे तुम्ही असं असं केलं तर तुम्ही माझे आवडते बना. हं. आणि ते गाणं आहे, जो आवडतो सर्वांना तोची आवड देवा. तसं नाही, खरं तर कसं आहे, जो जो आवडतो देवा तो सर्वांना आवडतो. कारण भगवंताचा भक्त झाल्याशिवाय सर्वांचा आवडतं बनू शकत नाही. भक्तच बनलं पाहिजे तरच आपण सर्वांचं आवडतं बनू. जेवढं भक्तीमध्ये आपण प्रगती करू तेवढं बाकीचे काय होतील आपल्या संपर्कात आल्यामुळं ते आनंदी बनतील. आणि जो भक्ती करत नाही त्याच्यामुळे कोणी सुखी किंवा आनंदी होऊ शकत नाही. तात्पुरतं बरं वाटेल पण त्या आध्यात्मिक म्हणजे शाश्वत दृष्टीनं नाही होत. आता पहिल्या श्लोकात जो सर्वात गाजलेला प्रश्न असतो सर्वांचा, काय प्रश्न अर्जुनाचा? कोण श्रेष्ठ, सगुणवादी की निराकारवादी? निराकारवादी मी निर्विशेषवादी म्हटलेले. 2 ते 7व्या श्लोकात काय म्हटलेले आहे? सगुणवादी आणि निर्गुणवादी किंवा निरीश्वरांनी तुलना केलेली आहे. आणि कृष्णाची भक्ती किती श्रेष्ठ आहे हे सांगितले त्यात 2 ते 7 मध्ये. 8 ते 12 मध्ये भक्तीचे प्रगतीशील स्तर टप्प्याटप्प्याने कसं आपण वर जायचं त्याचं वर्णन आहे. आणि 13 ते 20 श्लोकांमध्ये काय केलेलं आहे? श्रीकृष्णांचा प्रिय बनवणारे गुण कुठले आहेत? हम्म. या 13 ते 20 मध्ये भगवंत म्हणतात की माझा आवडता कसं बनायचं तुम्ही. कोण माझा आवडता आहे? कधी कधी म्हणतो ना, तो माझा आवडता, तो हा आवडता म्हणतो आपण. पण भगवंताचा आवडता कसं बनायचं हे या अध्यायावरून आपल्याला कळणार आहे. म्हणून आपण बघूया की या अध्यायामध्ये अर्जुन काय विचारतो माहिती का? म्हणे ठीक आहे, जे तुमचे, अजून प्रश्न विचारतो. अर्जुन वाच, एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योग वित्तमः. अर्जुन काय म्हणतो? जे तुमचे योग्य रीतीने भक्तिमय सेवा करण्यास सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते? पहिलंच अर्जुनानं काय केलेलं आहे? पहिलं स्फोट केलेला आहे, बॉम्ब टाकलाय. कुठला? निर्गुणवादी श्रेष्ठ, निराकारवादी श्रेष्ठ, की तुमची प्रत्यक्ष तुमची सेवा करणारे श्रेष्ठ, भक्त श्रेष्ठ विचारले. आणि तर दुसऱ्या श्लोकात भगवान जे सुंदर वर्णन करतात ते म्हणतात,
श्री भगवानुवाच मय्यावेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमा मतः. भगवान म्हणतात, जे उपासक आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. मे मतः. बघा, भगवंताचं मत म्हणजे काय बघा. अजून कोणाचं मत श्रेष्ठ असेल बरं? आहे का कोणी? भगवंताचं मत श्रेष्ठ आहे की नाही? सर्वात श्रेष्ठ भगवंत. तर त्यामुळं भगवान म्हणतात की माझा जो भक्त आहे, माझ्या साकार रूपाची आराधना करणारा श्रेष्ठ. पुढं म्हणतात, त्याउलट जे कोणी मला निर्गुण निराकार समजून माझी उपासना करतात, काय करून? सर्व इंद्रियां संयमन, सर्वांशी समबुद्धी, अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी, अशा परमसत्य निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न शेवटी माझीच प्राप्ती करतात. कधी? शेवटी, लगेच नाही. तात्पर्यात प्रपात म्हणून अनेकाने जन्म गेल्यावर डायरेक्ट ते भक्ती करू शकत नाही. तर त्यामुळं हे सर्व काही भौतिक गोष्टीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. भक्ती करणं म्हणजे, आता 5व्या श्लोकात भगवंत स्पष्ट इशारा देत आहेत. हे बघ अर्जुना, तो साकार रूपावर माझे चिंतन ध्यान करतो, सेवा करतो, तो श्रेष्ठ आहे. सांगितलं ना तुला. आता आता ऐक म्हणे, की जो कोणी मला निर्गुण निराकारामध्ये किंवा निर्विशेष म्हणतो त्याला, माझ्या निर्विशेष रूपामध्ये जो आसक्त झालेला आहे, त्याच्यासाठी काय फार अवस्था बिकट आहे. त्याला माझ्यापर्यंत पोहोचणं शक्य होणार नाही. काय श्लोक आहे बघा. क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवब्धिर्वाप्यते. 5व्या श्लोकात सांगितलंय. 12.5, 12 चालू आहे. आणि भगवंत म्हणतात, किती सुंदर श्लोक आहेत भगवंतांनी दिलेले. कोण म्हणे? भगवंत या जन्मण्या चक्रातनं कुणाचा उद्धार का ते लगेच सांगतात भगवंत. मी जन्मण्या चक्रातनं कुणाचा उद्धार करतो बरं? या श्लोकात भगवान सांगतो. काय काय केलं पाहिजे म्हणते त्यांनी? ये तो सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्तोपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. निराकारवादी नाही म्हणे मला, ते सुटत नाही जन्म चक्रातनं. कोण सुटतंय? हे पार्थ. परंतु म्हटलं बरं का, येतू आहे ना तू, म्हणजे परंतु आहे. परंतु का म्हटलंय? हा जे निराकारचं वर्णन केलं ना, ते येत नाहीत. पण परंतु कोण आहे म्हणे? जे माझे पूजन करतात, जे आपले सर्व कर्म मला अर्पण करतात, जे अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, जे माझ्या ठिकाणी मन स्थिर करून भक्तिमय सेवेत संलग्न होतात, आणि जे माझे ध्यान करीत असतात, त्यांचा मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. काय वाक्य सांगितले भगवंतान, किती सुंदर. काय अजून कोण गॅरंटी देईल का? असं कोणी देऊ शकणार आहे का? धाडच कोणाचं नाही. भगवंत म्हणू शकतात. ते नुसतं बोलत नाहीत, नुसतं बोलत नाहीत. ते खरंच स्वरूप आहे भगवंताचं. भगवंताची भक्ती केलेला भौतिक जगात राहिला असं होणारच नाही. भक्ती केली तो, पण कशी भक्ती म्हणे? अनन्य नैव योगेन, अनन्य भावनेनं. हे पण चाललंय ते पण चाललं नाही, पूर्ण बस माझी भक्ती करायची म्हणून. तर तो माझ्याकडनं. बरं, देवतांची केली की देवतांकडं, भूतांची केली की भूतांकडं, पितरांची केली पितरांकडं. तो श्लोक आपण ऐकला, आठवत आपण? यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्याजनोपी माम. म्हणते म्हणतात, यांती देवव्रता देवान, जे देवतांची उपासना करतात देवतांना करतात. भूतानी यांती भूतेजा, जे भूत प्रेताची उपासना करतात ते भूत प्रेता करतात. पितृज्ञांती पितृव्रता, ते पितरांची पूजा करतात ते पितृलोकात जातात. पण यांती मध्याजन, जे माझे भक्त आहेत तेच फक्त माझ्याकडे येतात. सगळ्यांनी काय लोक म्हणून अहो काय केलं तर एका ठिकाणी जाणार, कसं शक्य आहे? कॉमन सेन्स जरी वापरला आपण, बरं, आपण
समजा बस स्टँडवर गेलेलो आहे, भरपूर बस लागलेल्या आहेत. आपण म्हटलं हा आहेत, ती थोडी चांगली दिसते बरं का बस, एसी पण आहे आणि कडक उन्हाळा आहे, एसी बसून जाऊया आपण. अरे कुठं जाते माहिती आहे का ती बस? काहीच माहित नाही कुठं जाते ती. त्यामुळं आपल्याला ते कुठं जायचं ते कळलं पाहिजे आधी, आणि ते बघून आपल्या त्याच बसमध्ये तर ती बस जाणार तिथं. हे ज्यांना माहीतच नाही ते काय म्हणतात, काही करे एका ते कसं शक्य आहे बरं? भौतिक दृष्टीतूनच शक्य नाही, अध्यात्म म्हणजे कसं? जर त्यांना जर आपल्याला तसं सांगायचं तर आपण हो बरोबर आहे म्हणे. सगळ्या सगळे मार्ग एकाच ठिकाणी जातात, बरोबर आहे, पण समजा मुंबईला जाण्यासाठी निघाला एखादा, हं, तो वाटेत काय करणार मग? त्याच बसमध्ये आहेत सगळे, पण काही जण मध्ये मध्ये उतरत आहेत. कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग वगैरे करत मुंबईला जाणार, भक्तियोगी तर पोहोचतो पुढे शेवटी. तिथनंच चालेल, मध्ये उतरायचं नाही, कळलं ना? मध्ये उतरलं, संपली गाडी, गेली तुमची कामात. आपण कुठं जायचं मग? ते मुंबईला गेला उतरायचं. तसं भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय आपली गाडी थांबवायची नाही, म्हणून तुकाराम म्हणतात, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देईल विसावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. मग तिथं विसावा म्हणे आपल्याला. हम्म. श्लोक विसावा आहे ह्याचा शेवटचा श्लोक. पण हा विसावा तसा नाही म्हटलं. विसावा म्हणजे खरा आराम, खरा आनंद कुठे आहे? तिथं आहे. इथं विसावा, आपण बेशानं झोपू खरं, तो खरा विसावा नाहीये. का? कारण त्यात खरा आनंद तो तमोगुण आहे. पण भगवत धामात सतत निरंतर सेवा केली तरी पण तो खरा आनंद मिळतो. का? तिथलं शरीर हे असं हाडामाचं शरीर नाही तिथं. शरीर कसं आहे? शरीर दिव्य आहे, भौतिक नाही ते शरीर तिथलं. तर त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? भौतिक शरीर आणि आध्यात्मिक शरीर दोन्हीचा फरक आपल्याला कळला पाहिजे. तरच हे फरक कळल्यानंतर आपण परत तिथं राहणार. म्हणून जो भक्त आहे, अनन्य भावाचा भक्त आहे, तो सुटतो म्हणे. काय म्हणतात बघा, तेषाम अहम समुद्धारता, अशा भक्तांचा मी उद्धार करतो म्हणे. मी करतो उद्धार या मृत्यू संसार सागरातून. ज्ञानयोगी, अष्टांगयोगी त्यांना म्हणत नाहीत भगवंत कधी. हं. हे ज्ञानयोग्यानं, अष्टांगयोगानं तुम्ही समाज दिले की मी तुम्हाला घेऊन जातो, नाही म्हणत भगवंत. कारण त्यांना नेतच नाहीत भगवंत धामात. म्हणून इथं आता बघा, हे 8, 9, 10, 11 हे जे श्लोक आहेत, 8 ते 11 खूप महत्वाचे श्लोक आहेत. हम्म. हे आपल्याला विशेष तत्व आपल्या ह्याच्यातनं कळणार आहे. त्यामुळे आपण थोडंसं अलर्ट राहून हे 8, 9, 10, 11 असं 10व्या अध्यायातले जे श्लोक होते, 4 श्लोक, तिथले 8, 9, 10, 11, जे गीता सार होतं 4 श्लोकांचं, मयाध्यक्षेण नाही, अं, ते हे होते की ते 4 श्लोक होते की भगवान म्हणतात ना, सगळं काही माझ्यापासून येत आहे म्हणतात, जे भक्त आहेत माझी चर्चा करतात, म्हणतात की जे माझी प्रेमाने आणि भक्तीने सेवा करतात, ते त्याला मी विशेष बुद्धी येतो माझ्याकडे येण्याची. नंतर म्हणतात भगवंत की अशा भक्तांच्या हृदयातला अज्ञान अंधकार मी काढून टाकतो आणि ज्ञान प्रदान त्यांना करतो. ते झालं गीता सार, 4 श्लोकांचं. आता जे हे 4 श्लोक आहेत, हे का महत्वपूर्ण आहेत कळेल बघा. आपण थोडं लक्ष देऊन बघा. हा 12व्या त्याला 8वा श्लोक आपण घेतोय, म्हणून या श्लोकांना थोडं जास्त वेळ देतोय मी. बघा थोडं सर्वांनी, हा श्लोक कसा आहे बघा. मय्येव मन आदस्त्व, मयि बुद्धिम निवेशय, निवसिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वम न संशय. काय अर्थ आहे? मज पुरुषोत्तम भगवंतांवर आपले मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर. अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. हम्म. किती हा श्लोक पाठही होईल आपला, पाठ केलं पाहिजे, हा श्लोक खूप महत्वाचा आहे. पण बघा काय होईल, हा श्लोक जीवनामध्ये उतरवणं फार अवघड आहे. काय पाहिजे म्हणण्यासाठी की पूर्णपणे हा शुद्ध भक्तीचा श्लोक आहे, पूर्ण 100% शुद्ध झालेला आहे. 24 तास एक क्षणही भगवंतापासून त्याचं मन ढळत नाही. तर असा
हा स्तर आहे. भगवान म्हणतात, तू मन स्थिर कर माझ्यावर, बुद्धी माझ्या ठाई ठेव, मग तू माझ्यामध्ये वास करशील. हे काय एका रात्रीत होत नाही. हं. मग या स्तरावर येण्यासाठी काय केलं पाहिजे? हं. पूर्णपणे भगवंताला 24 तासात एक क्षण पण न विसरता, तसं गोपींचा भाव आहे ना, स्मर्तव्यम सततम विष्णोर विस्मर्तव्यम न जातुचित. कृष्णाचं नेहमी स्मरण करणं आणि त्याला कधी न विसरणं, हा आहे गोपींचा स्तर, हा श्लोक. मग आपण त्या कुठं पोहोचणार ते? म्हणून पुढं भगवान म्हणतात, हा अर्जुना म्हणतात, हा तुला नाही जमणार नाही, स्वतःच म्हणतात, तो जमणार आहे ना, दुसरं सांग तुला पुढचा टप्पा सांगतो काय म्हणे. अथ चित्तम समाधातुम न शक्नोशी मयी स्थिरम. जर तू आपलं मन निश्चलत्वाने माझ्याकडे स्थिर करण्यात म्हणजे समर्थ नसशील किंवा असमर्थ असशील, तर काय कर म्हणे तू. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. तो भक्तियोगाच्या नियमक तत्वांचं पालन कर म्हणे. अशा रीतीने तू काय करशील, मला प्राप्त करण्याची इच्छा आहे, तुझ्या ठाई उत्पन्न कर. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये जमत नाही ना तुम्हाला, एवढं हृदयपूर्ण भगवंताला अर्पण करणं, ठीक आहे मग असं तरी करा. मग त्यासाठी काय केलं पाहिजे मग? गुरुचा आश्रय घेणं. हम्म. गुरुचा आश्रय घेऊन काय करणं? त्यांच्या आदेशाप्रमाणे नविदा भक्ती करणं, भगवंत सेवा आहे, आराधना आहे. हम्म. हे सगळं करणं, यालाच काय म्हणतात? हे झालं इथं तात्पर्यात बघा. तात्पर्याच्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये, हम्म, दुसऱ्या नाही, शेवटच्या परिच्छेदामध्ये काय लिहिलंय बघा, इतकं सुंदर वर्णन आहे की या अभ्यास म्हणजे काय करायचं बरं त्यानं. भक्तियोगाच्या नियामक विधिविधानांचे पालन करण्यासाठी मनुष्याने निष्णात आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट नियमांचे पालन केले पाहिजे. आहे ना, आपण कुठले नियम आहेत? 4 नियम आहेत ना आपले, पालन केलं पाहिजे. उदाहरणार्थ, प्रातःकाळी लवकर उठून स्नान करणे, फुले वेचून अर्चा विग्रहाला अर्पण करणे, अर्चा विग्रहासाठी भोग सिद्ध करणे, प्रसाद ग्रहण करणे इत्यादी. याप्रमाणे मनुष्याने, हा 9व्या श्लोकाचा तात्पर्य शेवटी आहे. याप्रमाणे काय म्हणे, मनुष्याने पाळावायचे अनेक विधिनियम असतात आणि त्याने शुद्ध भक्ताकडून भगवद्गीता तथा श्रीमद भागवताचे सतत श्रवण केले पाहिजे. आणि नंतर तो निश्चितच भगवत धामाची प्राप्ती करण्यात अग्रेसर होतो. विधिविधानानुसार आणि आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाने केलेल्या या भक्तियोगाच्या अभ्यासाने साधकाची निश्चितपणे भगवत प्रेमाच्या स्तरापर्यंत उन्नती होते. म्हणजे साधना भक्ती आहे. वरचा पहिला 8वा श्लोक प्रेम भक्तीचा श्लोक आहे. साधनाच नाही दड, आणि मग भावभक्ती, मग प्रेम भक्ती आहे. भगवंताने आधी काय केलं आपल्याला? आपलं उद्दिष्ट सांगितलंय की हे प्रेमभक्तीचा श्लोक आहे, पण आपला प्रेमभक्ती स्तर नाही. मग आधी काय आपल्याला टप्प्याटप्प्याने जायचंय, साधना भक्ती करायची. मग त्या एकदम 10व्या मजल्यावर ये तू, कसं करू? मग म्हणणार ठीक आहे, हरकत नाही, हळूहळू येईल. तसं आहे. आता पुन्हा मुद्दा असा आहे की हे पण शक्य नसेल समजा, काय केलं पण ते पण सांगतात बघ, भगवंतच सांगतात. पुढे काय म्हणतात बघा, 10वा श्लोक बघा. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणी पूर्वन सिद्धिम अवाप्स्यसी. काय म्हणतात भगवंत? तू भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. अभ्यासचा अभ्यास आपी असमर्थोसी. तुला गुरुकडे जाऊन दीक्षा घेणं ते जमत नाही का तुला? हम्म. काय जमणार? दीक्षा नको, गुरु काय नको, आपल्याला जमणार नाही तसलं काही एवढं करायला. बर मग काय कर मग? तू काय कर, माझ्यासाठी कर्म कर. हम्म. काय करायचं मग त्याने? जे कोणी काय धन देणं. हम्म. तर तो काय करू शकतो? जमीन देऊ शकतो. बरोबर. मंदिरासाठी जमीन दिली, काही भक्तांचं सहकार्य वगैरे, ही मंदिरं विग्रहासाठी मी एवढी देऊ, म्हणजे डायरेक्ट भक्ती नाही करता तुम्ही, पण भगवंताचे कर्म करतात. असं पण काही जण असतात, खूप दानशूर असतात. ते म्हणतात
आमच्या हमारे दरबार में जो भी आता है वो खाली हात नाही लौटता है. सर्वांना देतात. कधी कधी वाईट व्यक्तीला पण देताना कळत नाही, पण भक्त आल्यावर काय करतात मग ते भक्ताला देतात काहीतरी दान. मग त्याचा त्यांना लाभ होतो त्या व्यक्तीला. हम्म. ठीक आहे म्हणून नसलं तरी काय करा म्हणे की असं काहीतरी जे आवश्यक तात्पर्य दिलेलं आहे प्रभुपादांनी, तर त्या गोष्टींची पूर्तता केल्यामुळे काय होईल, भगवंतासाठी किंवा भगवंताचा विशेष प्रकल्प असेल, मंदिराचा प्रकल्प किंवा वेगळे प्रकार, त्याने काय केलं समजा, भगवंतासाठी जर कर्म केलं तर काय होणार, मग तो हळूहळू 9व्या श्लोकाप्रमाणे 8व्या श्लोकाप्रमाणे वागायला त्या स्तरापर्यंत येईल तो, हळू टप्प्याटप्प्याने. कारण थोडं मागं पडला. आता पुढं 11व्या श्लोकात पुन्हा म्हणतात, अथैतदाप्य अशक्योसी. हे पण शक्य नसेल, माझ्यासाठी कर्म करणंही शक्य नसेल, काय कर म्हणे, अथैतदाप्य शक्तोसी करतो मध्योगम आश्रित सर्व कर्म फल त्यागम तथा कुरु यथात्मवान. तथापि जर तू माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील, तर सर्व कर्म फळांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मसित होण्याचा प्रयत्न कर. म्हणजे इथं भगवान म्हणतात, हा तुला हे पण जमणार नाही का, मग काय कर, कर्मफळांचा त्याग करून आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर म्हणजे. त्यामुळे भगवंत भरपूर ऑप्शन देत आहेत, मल्टी चॉईस. पुढे म्हणतात, आता हे पण जर शक्य नसेल, बघा अजून पण आहे, पण पण अरे आहे का अजून, पण अरे आहे का अजून, काय म्हणतात बघा 12व्या ते म्हणतात, श्रेय हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ज्ञानात कर्म फलत्यागस त्यागात शांती निरंतरम. निरंतरम नाही ते अनंतरम, त्यागात शांतीर अनंतरम. काय म्हणे, तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर तू ज्ञानाचे अनुशीलन करण्यात स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, आणि ध्यानापेक्षाही कर्मफळांचा त्याग श्रेष्ठ आहे. आणि अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. म्हणजे कर्माचं फळ घेतलं की काय आसक्ती आहे ना, मग त्याचं चांगलं वाईट आपल्यालाच बघावं लागतंय. पण कर्माच्या फळाचा त्याग केलं, काय आसक्ती आहे का, देऊन टाक फळ. खायचं फळ नाही, कर्माचं फळ. म्हणून म्हटलेलं आहे, त्या ज्ञान आणि ध्यानापेक्षा पण कर्मफळाचा त्याग श्रेष्ठ आहे. पण अशा कर्म योगामुळे काय होतं, त्याला कर्मफल त्यागामुळं मनशांती प्राप्त होतं. बघा तुम्ही, आपल्याला प्रत्येक वस्तू ही ती आपण घेत राहिलो, घेत सगळं गोळा करत राहिलो तर आपल्याला समाधान नाही भेटणार. पण जेवढं गरजेचं आहे तेवढं असेल, समाधान राहणार. बरोबर आहे की नाही. दोन शब्द आहेत बरं इंग्लिशमध्ये, म्हणजे भरपूर शब्द आहेत, म्हणजे म्हणा दोनच करलं, पण त्यातले दोन घेऊया आपण. एक आहे नीड, नीड आणि दुसरं ग्रीड. नीड म्हणजे NEED, नीड म्हणजे गरज, आणि GREED ग्रीड म्हणजे लोभ. प्रभात म्हणतात, जोपर्यंत नीड आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ग्रीड झालं त्याचं गडबड आहे. म्हणजे आपण खाताना पण आपल्या शरीर जेवढे आवश्यक तेवढं खाल्लं ठीक आहे, त्याच्यात जास्त झालं, लोभ झाला, गेलं कामात. सकाळी उठू शकणार नाही तो मागला, आडवाच होणार. अरे उठ म्हटलं, अजून ते पचलं नाही, कसं उठू मी. आणि जरी उठलं जबरदस्तीने, सगळे उठतात, नाही उठलं तर काय खरं नाही बुवा. मग उठलेत, मग काय होणार तिथं, तिथं डोली हे होणार तिथं, हं, घुमू लागणार तिथं. म्हणजे होणार काय, की जर उशिरा जर खाल्लं आपण तर ते पचण्यासाठी रक्तप्रवाह पोटाकडे जाणार, आणि ध्यानपूर्वक जप करण्यासाठी आपला रक्तप्रवाह इथं पाहिजे मेंदूमध्ये. मन तिकडे राहील, मनातला किंवा सूक्ष्म शरीर किंवा पोषण होईल, त्याला लाभ होईल त्याचा. पण होतंय का, मग रात्री उशिरा खाल्लं की ती प्रक्रिया इथं राहणार सगळी, लक्ष इकडं जाणार, आणि मग ध्यानपूर्वक जप किंवा साधना होऊ शकणार नाही. म्हणून आपण हे समजून घेणं आवश्यक खूपच, की या ठिकाणी म्हटलेलं आहे की आता भगवान हळूहळू सांगते सगळं वर्णन. बरं तू काय कर म्हणे, बरं म्हणे तुला हे जमत नाही ना, तू काय कर,
ज्ञानाचा अनुशीलन कर. आणि मग ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यापेक्षा तर आपण चर्चा झाली, त्याच्यावर काय श्रेष्ठ आहे? कर्मफळात त्याग श्रेष्ठ आहे. इथं साधना भक्ती आणि रागानुग भक्ती आहेत. आणि भगवंताविषयी अनुराग उत्पन्न करणं फार वरचा टप्पा आहे. अर्थात या चार श्लोकांचं खूप खूप चर्चा होत असते भक्तांमध्ये. खूप विस्ताराने याच्याविषयी चर्चा होत असते. पण एवढा विस्तार आपण आता आजच्या याच्यामध्ये एवढं विस्ताराने चर्चा नाही करणार आहे आपण. थोडक्यात आपण घेऊ. पण आता या पुढच्या श्लोकांमध्ये 13 ते 20 या श्लोकांमध्ये भगवंत काय करणार आहे, त्यांचा कोण प्रिय आहे ते सांगतात. आपण कधी कधी म्हणतो ना, एखादा भक्ताविषयी म्हणतो, हा तो भक्त फार चांगला आहे बरं का, तो आवडता भक्त आहे आपला, म्हणतात. म्हणजे तसं भगवंत ओपनली सांगतायत माझा हात तू आवडताय भाऊ. मग आपण आवडता आहे की नाही ते बघून घेऊया पडताळून आपण. आवडता म्हणजे अजून काय केलं पाहिजे. तसं, साहेब मला नोकरी करायची तुमच्याकडं, काय म्हणून, इंजिनियर म्हणून. तू झाला का इंजिनियर? नाही, पहिल्या वर्षाला आहे. अरे आता कसं देणार तुला? नाही मला द्याच. असं कर, तुला देतो, पण 3 वर्षांतर जॉईन कर तू कंपनी. एकूण एकच झालं ना. त्याची पात्रता तर नाही. तसं काय झालं तिथं, ती पात्रता कसं प्रिय होईल भगवंताचा. काय म्हटलंय बघा. आता 13 पासून बघा, 13वा श्लोक काय म्हटलेलं आहे. काय गुण पाहिजेत म्हणे त्याच्यामध्ये. अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्र करुणे वच, निर्ममो निरहंकार, समदुःख सुख क्षमी. बरेच भक्त 12व्या अध्यायातले 20च्या 20 श्लोक पाठ करतात, बरेच जण. हं? तर आपला वेळ करा कोणतरी. ठीक आहे ना. ठीक आहे. तर आपण काय करा. हं? आपण हे 12व्या अध्यायातले सगळे 20च्या 20 श्लोक पाठ करण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर श्लोक आहेत. रोज म्हणत राहायचं. आणि स्पष्ट म्हटलं पाहिजे, क्लिअर. कुठं वर टिंब आहे. आता अद्वेष्टा सर्व भूतानाम आहे. काही जण काय म्हणणार, अद्वेष्टा सर्व भूताना. नाही, भूताना म्हणजे वेगळा अर्थ होतो. भूतानाम. मैत्र हा, कुठे टिंब, वर टिंब असलेलं आणि साईडला त्याचं उच्चारण अलग आहे, वेगळं वेगळं आहे. हं? तर हे खूप सुंदर श्लोक आहेत. आणि आपण उठता बसता चालता बसता म्हणत राहिलं सतत, अर्थ समजून घेऊन. किंवा इथं रेकॉर्डेड पण मिळतात आपल्याला हा श्लोक. रेकॉर्डिंग ऐकत ऐकत काय करा तुम्ही, त्या कुठल्याही भक्ताकडनं तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. आणि सतत ते ऐकत राहा, जेणेकरून काय होईल आपल्याला, ते पाठ झाले तर खूप लाभ होईल याचा. कारण याचं आपण ऐकायला त्याचं महात्म्य कसं आहे म्हणून. हा. तर हे जेवढे श्लोक पाठ करू, पूर्वीच्या काळामध्ये वेदाध्ययन केलं जात होतं श्लोकांचं फार मोठ्या उच्च स्वरामध्ये, खूप सुंदर लय आणि ह्याच्यामध्ये तालबद्ध ह्याच्यामध्ये त्याचं उच्चारण केलं जातं मोठ्या स्वरामध्ये. त्यामुळं भक्तांना फार चांगला लाभ व्हायचा याचा. हा. त्या श्लोकांचं उच्चारण केल्यामुळं बरेच अशी उदाहरण आहेत की हा, बऱ्याच जीवांचा उद्धार पण होतो हे श्लोक ऐकल्यामुळं पण. आणि आपण म्हटल्यावर आपला तर लाभ व्हायचा. संतुष्टा संतुष्ट सततम योगी, यथात्मा दृढ निश्चय, मय्य अर्पित मनोबुद्धीर, यो मद्भक्त समे प्रिय. आता काय लक्षणं बघायचं, अर्थ वाचत ऐका. जो जीवांचा द्वेष करीत नाही, म्हणजे भगवंताला आवडत नाही आपण द्वेष केलेलं. आणि सर्व जीवांचा सुहृद मित्र आहे, शत्रू नाही मित्र पाहिजे. आणि जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे म्हणे. आणि स्वतःला स्वामी समजत नाही. मिथ्या अहंकारापासून मुक्त म्हणजे काय? ज्याच्यात मिथ्या अहंकार त्याला काय वाटतं, मी सगळं करतोय, मीच करतोय. तर का मीच मीच मीच. पण भक्त काय म्हणतो, मी नाही. माझ्या गुरूंच्या, भगवंताच्या कृपेने मी करू शकलो. माझी पात्रता नाही. आय एम नॉट क्वालिफाईड. जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो. सुख झालं की फार उड्या मारणार, आणि दुःख झालं की गप, आडवा झालं की झालं, त्याला कळणार पण नाही. हं? दुःखी येतो. तसं नाही. दोन्ही, दुःख होऊ दे, सुख येऊ दे, दोन्ही समान समान. आणि क्षमाशील आहे. क्षमा करतो, काय झालं दोघं सारखंच आहे, क्षमा कर, ठीक आहे, हरकत नाही हो. आणि सदैव तृप्त आहे. आत्मसंयमी आहे. आपलं मन आणि बुद्धी माझ्यावर म्हणजे भगवंतावर स्थिर करून काय करतो तो, दृढ निश्चयानं भक्तिमय सेवेमध्ये दृढ निश्चयानं, काय झालं तरी भक्ती सोडणार नाही मी, हा भाव आहे त्याचा. तो भक्त काय मला खूप प्रिय आहे भगवंताला. आपण बघाय त्याच्यातलं आपल्यामध्ये कुठल्या आले गुण.
फार मोठे गुण आहेत ते सगळे, दिव्य गुण. 15 श्लोकात म्हटलेलं आहे, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः स च मे प्रियः. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. काय? म्हणजे जो ह्याच्यातला एक श्लोक ऐकला का मग? जी वाणीची तपस्या आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तो श्लोक आहे, त्या श्लोकात असा उल्लेख आहे की म्हणे, अनद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितम च यत् स्वाध्यायाभ्यसनम वाङ्मय तपोच्यते. वाङ् म्हणजे वाणीची तपस्या काय म्हणे, काय पाहिजे म्हणे, अनुद्वेग करम वाक्यम. तो येईल पुढे श्लोक, आता याच्या अध्यायात नाही, पण उद्विग्न होत नाही याच्यावर तो श्लोक सांगितला मी. भगवंत म्हणतात वाणी तपस्या कुठली म्हणे, अनुद्वेग कर्म वाक्य म्हणजे त्याचं वाक्य दुसऱ्याला उद्विग्न करणारं नसतं म्हणे. उद्विग्न म्हणजे एकदम भडकून जाईल असं वाक्य नसतं त्याचं, डिस्टर्ब करणारं वाक्य नसतं म्हणे. आणि अनुद्वेग कर्म वाक्यम, आणि त्याचबरोबर काय, सत्यम सत्य बोलेल, पण प्रियम त्याला प्रिय वाटेल असं. आणि हितम चेत म्हणजे त्याचं हिताचं पण असतं म्हणते. आणि स्वाध्याय बेसनम, आणि तो नेहमी भगवंताविषयी ऐकण्यात वाचण्यात दंग झालेला असो, सेवा करण्यामध्ये. तिथं म्हणून म्हटलेलं आहे, ज्याच्यामुळे कोणी उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, दोन्ही म्हटलेलं आहे. जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. किती सुंदर पॉइंट्स आहेत सगळे. आपलं उलट होत आहे, कोण जर चांगलं करू लागलं, आपण दुःखी होतो, अरे रे हा एवढं कसं काय पुढे गेला, मी कसं राहिलो मागं, माझं कसं होईल. अरे तुझं काही घाबरू नको, तुझ्याकडनं जे भगवान करून घ्यायचं ते तुझ्याकडनंच करून घेणार. एखादं पद ज्याला मिळणार त्यालाच मिळणार आहे, आपल्याला मिळालं नाही मग त्याच्यावर आपण रडायचं नाही. भगवंत तुकाराम म्हणतात ना, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, आलिया भोगाचे असावे सादर. आपलंच भोग होतं बाबा, कशाला बोट दाखवू मी दुसऱ्याला. एकदा काय झालं, एक एक सुई आणि चाळणी दोघांना बोलता येऊ लागलं. ती चाळणी म्हणते सुईला, अगं सुई, हसूला, ए सुई ए सुई. सुईला म्हटलं काय म्हणणार बोल चाळणी. ती म्हटली, सुईला म्हणते चाळणी, अगं सुई. आता सुईला म्हणणार, सुई म्हणायचं काय माहित नाही. सुई, तू बघ म्हणे, तुझ्या मागं किती मोठं छिद्र आहे. सुई असे ना, मग बोलस. मग ती सुई म्हणाली, अगं माझ्या मागे एक छिद्र आहे, तू पूर्ण छिद्रानेच बनलेली आहेस. तसं आपलं होत आहे, आपण काय करतो, आपल्यामध्ये एवढं भरपूर दोष आहेत, आपण दुसऱ्यांचे दोष बघतो. ती मराठीतली म्हण माहिती आहे का तुम्हाला, की काय होतं म्हणे, हम्म, दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतंय, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. कळलं, कुसळ मी बारीक असते एकदम छोट, आणि मुसळ माहिती का, मुसळ उठतात ते, ते आपल्या डोळ्यातलं दिसत नाही. याचा अर्थ, आपण 100 चुका केल्या ते दिसत नाही, त्याने एक केले की आपण त्या डिंगार है ना, डांगोरा पिटतो आपण, बघा बघा म्हणे, आणि आपलं सगळं लपून ठेवतो, आपलं नाही कळू दे, पण ते कळतं. हे महत्वाचं समजून घेणं. तर पहिल्यांदा पहिलं की माझं चुकलं नसेल ना, स्वतःला विचारायचं आपण. हं. आपण इतरांचं कोण चुकत नाही सांगा बरं, चुकलं इथं आलोच कशाला असतो आपण. 4 दोष आहेत की नाही आपल्यामध्ये, माणसात 4 दोष आहेत. कुठले? अपूर्ण इंद्रिय. 4 दोष कुठले कुठले आपल्यामध्ये? पहिलं, अपूर्ण इंद्रियत आपली, इनकम्प्लीट सेन्सेस. दुसरा आहे भ्रमित असण्याची, नेहमी भ्रमित असतो तो, टू बी इलिजंट, भ्रमात असतो. मी स्वतःला शरीर समजणं, भौतिक गोष्टी तसं आहे असं समजणं, तो भ्रमित असतो. तिसरा, टू कमिट मिस्टेक्स, नेहमी चुका करत असतो. आणि चौथा आहे चिटिंग प्रोपेन्सिटीज, फसवण्याची प्रवृत्ती, सारखा फसवत असतो. तर ह्या भौतिक जगातल्या व्यक्तीची लक्षण येते. सॉरी, 4 दोष आहेत, पण फक्त 4 दोषांच्या पलीकडे जातो. तो काय करतो आणि पुढे म्हटलेलं आहे, अनपेक्षा शुचिर्दाक्ष उदासीनो
गथ व्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. या 16व्या श्लोकात भगवान म्हणतात, जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो. साधारण दैनंदिन क्रियांवर म्हणजे आपलं खाणं पिणं हे सगळ्या दैनंदिन क्रिया आहेत, त्याच्यावर तो अवलंबून असतो. हा, ते त्याला माहिती आहे शारीरिक क्रिया ते चालतात आपल्या आपल्या. श्वास चालू आहे, डोळ्यात उघडताप चालू आहे, हे ते सगळं चालू आहे बाकीच्या गोष्टी. त्याच्यावर अवलंबून राहत नाही तो. जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फळ प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. भौतिक गोष्टीमुळे जेवढं जीवाचं रान करतात, शेवटी काय मिळतं त्यांना? काय मोठी गोष्ट मिळते एवढी? काही नाही मिळत. तरी त्यांना त्यांची फार धडपड चालूच असते बरं. ते करत नाही म्हणतो. आणि काय करतो तो? चिंता रहित होतो. चिंता का बरं? तुझी चिंता त्यास आहे. हम्म. तो म्हणतो मी चिंता, आता तुम्ही सांगा बरं, चिंता करून मिळतं कधी आपलं काही? काहीच मिळत नाही. उलट चिंता केल्यामुळे तर गडबड होत सगळी. चिंता नाही केलं, भक्त काय करतात? जशी भगवंताची इच्छा, काही झालं तरी पण. का बरं? काय भगवंताची इच्छा, आपल्याला काय शेवटी? तर पुढं म्हटलेलं आहे, दुःखमुक्त, दुःखमुक्त असतो तो. तो मला अत्यंत प्रिय आहे. आणि 17व्या श्लोकात भगवान म्हणतात, यो न रिष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्य समे प्रिय. जो हर्षित होत नाही, दुःखही करत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला प्रिय आहे. भौतिक लाभ झाला तर काय झालं? हर्ष झाला, वा मिळाला मिळाला. आणि नसेल तर नाही, मग तर रडत बसणार तो. नाही मिळालं, नसू दे, नसू दे. आणि त्याचबरोबर शोक करत नाही. शोक माहिती आहे, शोक म्हणजे आधी घडून गेलेल्या घटनांविषयी दुःख करणं. अरे रे, असं होतं की चांगला चमचा हरवला माझा, त्या चमच्याने मी किती वेळा ते ग्लास फिरवत होतो, तो चमचा दिसत नाही, कसं आता मी करू? उदाहरण दिलं चमच्याचं. ह्याला म्हणतात शोक. आणि भय म्हणजे पुढं कसं होईल माझं, ते झालं शब्द चिंता. शोकही करत नाही, आकांक्षाही करत नाही. अरे ह्या गोष्टी केल्या, मला हे पाहिजे हे पाहिजे, त्याची आकांक्षा करत नाही. आणि शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला म्हणजे काय? की हे शुभ आहे अशुभ आहे त्याला काही देणे नाही. चैतन्य चरितामृत म्हणतात श्री कृष्णास कविराज गोस्वामी, ए भालो ए मद एस भ्रम. हे भौतिक जगामध्ये हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे हा भ्रम आहे म्हणे. भौतिक जगात हे चांगलं वाईट म्हणून आपण म्हणून तरी गुरफटून बसलोय आपण. आणि चांगलं आहे चांगलं आहे. आणि चांगलं तरी काय, तू क्या मत आपल्याला काय उपयोगात नाही. हा, ते भगवंता सेवेत लावलं तर ते योग्य आहे म्हणे. चांगलं आहे म्हणून घेतो सगळं, वाईट टाकून देतो. पण चांगलं आहे ते तरी कुठं चांगलं आहे? भौतिक असं चांगलं आहे तरी काय? म्हणून भक्त भगवंताला प्रिय तेव्हा बनतो, जेव्हा तो काय करतो? हं, या शुभ आणि अशुभ गोष्टींचा त्याग करतो. पुढं बघा 18 आणि 19 श्लोकात काय म्हटलेलं आहे? समाशत्रौच्या मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित तुल्य निंदा सुधीर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेता स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरः. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, म्हणजेच काय? अजात शत्रू, त्याच्या शत्रूचा जन्म झाला नसावा. युधिष्ठिर महाराजांना म्हणतात अजातशत्रू. बरेच आहेत, पण एक उदाहरण म्हणून आपण. मग युधिष्ठिर महाराज अजातशत्रू कसं काय बरं? युद्ध करत होते की ते, मग कोणी शत्रू नसेल त्यांचा तर. हा, युद्ध करताना तो माझा शत्रू या भावने नाही, मी क्षत्रिय, माझं कर्तव्य युद्ध करणं. कोणते युद्ध करायचे? तेव्हा त्याचा त्याच्याप्रती द्वेष ठेवून नाही. जो मानापमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून विमुक्त असतो. म्हणजे कळलं ना? मान अपमान, हे थंड आहे गरम आहे, सुख झालं दुःख, अरे माझी स्तुती केली बरं झालं, निंदा केली बघा याने, अरे रे कसं काय केलं. त्याच्यात तो पडत नाही, सदैव शांत असतो. जे काय मिळते त्यात संतुष्ट असतो. जो निवासस्थानाविषयी काळजी करत नाही, मला चांगली खोली पाहिजे, माझी खोली का बदलली तुम्ही, नाही, जे आहे त्याच्यात ज्ञानामध्ये स्थित आहे.
आणि भक्तिमय संलग्न झालाय तो मला अत्यंत प्रिय आहे. भगवंताने सांगितलं होतं. म्हणजे हे सगळे गुण कोणामध्ये येतात म्हणे? भागवताचा श्लोक तात्याला प्रभुपादांनी कोट केलेला आहे. तो श्लोक असा आहे, यस्ते अस्ति भक्तीर भगवते किंचना सर्वै गुणे सत्र समासते सुराः हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथे धावती नासतो बही. म्हणजे असं म्हटलेलं आहे की जो भगवंताचा अनन्य भावनेने भक्ती करतोय, सगळे चांगले गुण प्रकट होणार त्याच्यामध्ये. पण त्या उलट जो भक्तीच करत नाही, त्यात चांगला गुण शोधूनही सापडणार नाही. पण भक्ती करणं खूप महत्वाचं आहे. हम्म. आपण भक्ती नाही केली, आपण एक नंबरचा दुर्गुणी बनणार. खरं सद्गुणी बनायचंय, दिव्य गुण मिळवायचेत, तर भक्तिमय सेवा केलीच पाहिजे. त्याच्या दुसरा पर्याय नो ऑप्शन, दुसरा पर्याय नाहीये. आणि 20वा श्लोक असा आहे, 20वा श्लोक घेऊन 20वा घेऊया. अर्थात कथा पण याची. ये तो धर्मामृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिय. या ठिकाणी खूप सुंदर श्लोक आहे हा. सार आहे. इथं भगवान म्हणतायत, जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात. कसं भक्ती मार्ग आहे? अविनाशी. का बरं? भक्ती कोणाची करायची? भगवंताची. भगवंत अविनाशी आहेत, आत्मा पण अविनाशी आहे, आणि भक्ती पण अविनाशी आहे. अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानून काय करतात? श्रद्धेने पूर्णतः निमग्न होतात. ते मला अत्यधिक प्रिय आहेत. प्रभुपाद तात्पर्य सुरुवातीलाच म्हणतात, भगवंतांनी सांगितलं ना, मय्याभिषे मनो ये माम. हम्म. सुरुवातीचा पहिला श्लोकापासून ते अं, हा दुसरा श्लोक आहे. आधी ते सगुण निर्गुण विचारेल. भगवान सांगता मय्याभिषे मनो ये माम, आणि यथोक्तम पर्युपासते. तर नाही इतकं नाही. हा श्लोक पहिला सुरुवातीला. तर त्या श्लोकापासून ते याच्यावरून भगवंतांनी सांगितलं सगळं, काय काय सगळं क्रम सांगितला, घटनाक्रम. त्याच्यामध्ये विशेष करून हम्म, आपलं त्यांना भक्त कसे प्रिय आहेत याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये भगवान काय म्हणतात की अं, निर्विषयी ब्रह्म किंवा हे विचार ना, तुलना केली, विचार दोन्हीमध्ये कुठलं श्रेष्ठ आहे. आणि याच्यामध्ये निश्चित केलेलं आहे की भगवंताचं दिव्य रूपच श्रेष्ठ आहे. पण ते तेव्हाच कळू शकतं जोपर्यंत, इथं प्रभुपाद तात्पर्यात म्हणतात की जोपर्यंत मनुष्याला शुद्ध भक्तात संग लाभत नाही, तोपर्यंतच हे आवश्यक आहे. हम्म. सुदैवाने म्हणजे विशेष करून जे ज्ञानयुगी आणि ध्यानयुगी ते काय करतात? थोडं साधना थोडीफार करतात, सोडून देतात. पण भक्त काय करतात? शेवटपर्यंत भक्ती करत राहतात. बरं आहे ना? भक्ती शाश्वत असल्यामुळं काही काळापुरती नाही. जे ज्ञानयोगी अष्टांगयोगी काय करतात? थोडं भक्तीचं टच करतात, भक्ती सोडून देतात. काय म्हणतात? त्याला भक्ती थोडा आधारून घेतला मी, आता झालं की झालं, आता काय गरज नाही. पण ती खरी पद्धत नाहीये, हे आपण या अध्यायातनं समजून घेऊ शकतो. आता आपण पाहूया या 12व्या अध्यायाचं महात्म्य भक्तियोगाचं. हा 12वा अध्याय म्हणजे हा क्रीम अध्याय एका दृष्टीनं. भगवंताने उघडच जाहीर केलेलं आहे की मला कोण प्रिय आहे ते. असं कोणी सांगत नाही शक्यतो, पण भगवंतानी काय केलं? सांगून टाकलेलं. तर जे आपण महाराष्ट्रात कोल्हापूर माहिती आहे, आपल्या कोल्हापूरला घडलेली घटना बरं काही. कोल्हापूरचं फार पूर्वी हे पद्मपुराणामध्ये ही कथा आहे. गीता महात्म्यामध्ये महालक्ष्मी देवीचं प्रसिद्ध मंदिर आपण गेला असेल, पाहिलं असेल. खूप शतकांपासून आहे, प्राचीन मंदिर आहे. महालक्ष्मी माता साक्षात तिथं आहे. स्वयं चैतन्य महाप्रभू पण आले त्या मंदिरामध्ये. तर असं ते विशेष मंदिर आहे. त्या तिथं जो कोणी दर्शन जाईल त्याच्यात मनोवांछा पूर्ण होतात, असं अशी श्रद्धा आहे भक्तांची. एक एक राजकुमार, तरुण राजकुमार त्या मंदिरात आला, खूप भक्तिभावाने देवीची स्तुती केली. आणि तो म्हणाला, हे माते, हे माते स्वरूप आहे,
तुम्हीच इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती असं बरंच स्तुती केली. वेगवेगळे दिवे म्हणजे हे करून अलंकारिक शब्द म्हणा किंवा म्हणजे खरं देवीची स्तुती त्यांनी केलं त्या राजकुमारानं. आणि देवी प्रसन्न, महालक्ष्मी प्रसन्न झाली त्याच्यावर. म्हणाली की म्हणे मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तू विचार काय इच्छा घेऊन आलास हे सांग, मला कळू तर दे तुला का तुझी काय इच्छा आहे. राजकुमार म्हणाले की माझे जे वडील बृहद्रथ, राजा बृहद्रथ, त्यांनी अश्वमेध यज्ञ सुरू केला, पण मध्येच त्यांचा मृत्यू झाला. आणि तरी पण काय केलं म्हणे आम्ही ते, म्हणजे मृत्यू झाला तर आम्ही तो यज्ञासाठी सोडलेला घोडा काय झाला म्हणे, परत आला खरं आमच्याकडं, सगळे विजय मिळून. तो घोडा परत आला, याचा अर्थ काय झालं, कुणी अडवलं नाही त्याला. कुणी अडवते याचा अर्थ काय, आम्ही तुम्हाला राजा म्हणून स्वीकार करणार नाही. मग युद्ध करून त्याला पराभव झाला तर तो स्वीकार करणार, नाहीतर मग तो वेगळं गटात राहणार, नेहमी तो आपल्या टोचत राहणार. लक्षात आलं? किंवा युद्ध करून त्याच्याशी परास्त केलं जायचं असं होत होतं. कारण अश्वमेध यज्ञ करायला निघाला म्हणजे काय साधारण व्यक्ती थोडंच करू शकतो, विशेषतः ताकदवान पाहिजे ना. आणि म्हणे वडील तर गेले, आणि तो जो घोडा होता तो आला घोडा, पण अदृश्य झाला घोडा. त्यामुळे आमचं यज्ञ पूर्ण झालंच नाही म्हणे अजून, यज्ञ व्हायला पण पाहिजे. आणि तो घोडा परत मिळावा आणि अश्वमेध यज्ञ पूर्ण करता यावं अशी माझी प्रार्थना आहे. देवीला सांगितलं. महालक्ष्मी म्हटले की तू असं कर, या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक सिद्ध समाधी ऋषी मुनी राहतात म्हणे, त्यांच्याकडे जाते तुला मदत करते. मग त्या ठिकाणी तो राजकुमार जो होता तो पोहोचला तिथं, त्यांना प्रणाम केला आणि म्हटलं की म्हणे काही बोलायच्या आधीच तिथं अजून एक विशेष आश्चर्यकारक दृश्य दिसलं. काय दिसलं माहिती का, त्या मुनीच्या योग शक्तीमुळं त्यांच्या जवळपास असे देवता दिसल्या, आणि तो घोडा पण दिसला तिथं. त्यामुळे त्यांना कळलं की इंद्राच्या आज्ञेनं काय केलं देवतांनी, तो यज्ञातला घोडा काय करत होते, चोरून नेला होता त्यांनी. हे दिसलं तिथं त्याला. आणि मग त्या समाधीत त्या त्या मुनीने काय केलं, कठोर देवतांना कठोर शब्द सांगितलं, तुम्ही काय करता म्हणे, घोडा लगेच आणून द्या तुम्ही. मग त्या मुनींचं एवढं तेज प्रकट होत होतं, त्यांच्या वाणीत अशी धार होती की लगेच त्यांनी काय केलं, घोडा आणून दिला परत. आणि त्या राजकुमार सगळं बघत होता, थक्कच झाला राजकुमार. त्याला वाटलं का साधारण व्यक्तीने फार मोठं पोहोचलेले महात्मा असतात. आपणही म्हणतो अहो तुम्ही खूप पोहोचलाय, कुठं पोहोचलाय ते माहित पाहिजे ना आपण. तुमचे हात वरपर्यंत पोहोचलेत म्हणजे वरपर्यंत मी कुठल्या, मग कुठपर्यंत, तेवढी किती वर. तर म्हणे त्याला जाणवलं हे मुनी काय साधारण नाही बाबा. धाडस करून म्हटला की म्हणे माझ्या वडिलांचा मृत्यू झालाय, बृहद्रथ राजाचा, जे आपण ऐकला आहे. पण आम्ही त्याच्यावर अग्निसंस्कार केला नाही म्हणे अजून. यज्ञशाळेमध्ये तेलात काय केलेलं आहे, त्यांचं शरीर सुरक्षित ठेवलंय म्हणे. तर कृपया तुम्ही जिवंत करू शकता का म्हणे त्याला. ते सिद्ध मुनी हसत म्हणाले, मला घेऊन चाल म्हणे यज्ञशाळेमध्ये. गेले, घेऊन गेले तिथं. आणि ते अभिमंत्रित केलेलं पवित्र जल काय केलं, असं घेऊन असं फेकलं त्याच्यावर, ते उठून बसले राजा. चमत्कार झाला, उठून बसले. पुन्हा तो घोडा तर आला होता, यज्ञ पण संपन्न केलं त्यांनीच. आणि मग राजकुमारने विचारलं एवढी शक्ती कशी प्राप्त झाली म्हणे, देवताला आज्ञा देणं, मृत व्यक्तीला पुन्हा जीवन, हे कसं काय शक्य झालं. मुनी म्हणाले ही सर्व शक्ती मला भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचं म्हणजे भक्तियोगाचं सतत पठण आणि त्यावर अखंड भक्ती यामुळे प्राप्त झाली, दुसरं काय कारण नाही म्हणजे. म्हणजेच ही जी भगवंताची भक्ती फार महत्वाची आहे. आता आपण 12वा अध्याय सिद्धी मिळवण्यासाठी वाचायचं नाही. हं? भगवंताला प्रिय कसं बनायचं याचं जे वर्णन आलं या या ह्याच्यामध्ये, हं? या अध्यायामध्ये, कोण प्रिय भगवंताचा, किंवा भगवंताचा तो श्लोक ना, मय्येव मन आदस्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वम न संशय. जे उच्च स्तरावरचं वर्णन सांगतात प्रेमभक्तीचं, पण बघून ना ते जमणार नाही. मग साधना भक्ती कर, मग हे कर, टप्प्याटप्प्याने सांगतो बघा. त्यामुळे अध्यायामध्ये खूप विशेष आहेत 20 श्लोक, पण त्या 20 मध्ये आपल्याला काय केलेलं आहे, खूप सुंदर सगळं उलगडलेलं आहे, उलगडून दाखवलेलं आहे.
निर्गुणवादी म्हणजे कोण असतो, साकारवादी कोण आहे, हे सगळं या अध्यायामध्ये. आणि त्यांचा भक्त कसा त्यांना प्रिय असतो, आणि ते प्रिय बनण्यासाठी आपण काय कुठं कमी पडतो ते आपण पडताळून बघायचं स्वतःला. आणि बरोबर मॅच झाला ओळखायचं की आता भगवंताची कृपा होऊ लागली आपल्यावर. ठीक आहे ना. हरे कृष्ण.